पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुधरेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। वडील मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर परिसरात पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे कौटुंबिक कारणातून ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार अशफाक बागवान असे आरोपी मुलाचे नाव असून मुसा हसन बागवान असे मृत व्यक्तीचे नाव आहे। सदर घटना काल रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। आरोपी अशफाक बागवान यांनी आपल्या वडिलांवर धारदार चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात मुसा बागवान गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार वडील आणि मुलामध्ये काही दिवसापासून कौटुंबिक वाद सुरू होता। या वादाचे रूपांतर काल रात्री तीव्र भांडणात झाले आणि संतापाच्या भरात अशफाकने वडिलांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। पुरावे गोळा करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून दरम्यान आरोपी अशफाक बागवान याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात नेमके कारण काय होते, वादाची पार्श्वभूमी काय होती याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधातील तणाव किती टोकाला जाऊ शकतो याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।